नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची महिना सुनैना आणि गौरव दादाच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता सगळेजण चाललोय त्रियोगी नारायणला. आमच्या दादा वहिनींचं लग्न आहे त्यासाठी. आणि व्लॉग कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सगळं काय काय बघायला मिळेल, काय काय आम्ही मज्जा करतोय. अरे थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा दिवस सकाळ तर एकदम घाई गडबडीत झालेली आहे. तयारी वगैरे करून आता चाललो आहे आम्ही. ही आमची ट्रेन प्रवास चालू होतो आमचा. ट्रेन तरी पकडली आम्ही. सकाळपासून आहे ना फुल घाई 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 झालेली आहे. तर ताई मी काय म्हणतो, काय एक्साइटमेंट आहे तुझ्या लग्नाबद्दल? ठीक आहे, हिने मेकअप करून आली आहे बरं का. ठीक आहे, सकाळ सकाळी हिने मेकअप केलाय मेकअप. ठीक आहे, चंद्राला लाजवणारी ताई आमची. तुला एक्साइटमेंट ताईच्या लग्नाबद्दल? काहीच नाही. ठीक आहे, समजलं मला. हिला काहीच नाही एक्साइटमेंट. ही फक्त अशीच आली फिरायला म्हणून. आमच्या वेळेस असलं नव्हतं. मला वाटतंय पप्पांना पण फिरायला भेटलं त्याच्यामुळे. ठीक आहे, चालेल, जाऊन द्याल. विचारूया तरी पण आपण पप्पांना. पण तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं ते थंडी चाय कशी करा. आहे महत्वाची आहे. थंडी कशी आहे ती महत्वाची आहे. बघूया आपण आता जाऊन. म्हणजे बघूया. ताई चालली आहे वगैरे ह्याच्याबद्दल म्हणजे काय नाही. तिकडची थंडीचं टेन्शन आहे. काय नाही टेन्शन बिन्शन काही नाही. चांगल्या घरी चालले त्यामुळे काय नो टेन्शन. सही आहे, चांगलं बोलले. लग्नाच्या दिवशी हिचं तर काय वेगळंच असतं. हा ना, कालपासनं फक्त एकच. तिकडं ते पाण्याच्या बाटल्या इकडं चुटचुट चपात्या. नुसतं तेवढंच चाललं होतं. खायच्या शिवाय. अरे 5 दिवसाचा प्रवास आहे. 5 दिवसाच्या प्रवासात ह्यांनी खायचं सामान एवढं घेतलंय की बाबा. हा ना, म्हणजे मी शाळेमध्ये जायचो त्या टायमिंगला मला आहे ना ते बॅग भरून द्यायचे आणि मी अर्धी तरी पण बॅग रिटर्न घेऊन यायचो. तेव्हा मला सगळे बोलायचे की एवढं काय घेऊन आलायस. तर हे कारण होतं ते. म्हणजे भाई तिकडून भुकेलं मेलं नाही पाहिजे. 3 दिवसाचा शिदा तर मला वाटतं असाच आहे. बाहेरचं काय खायचं नाही, काय नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी मदत केलेली आहे बनवायला वगैरे. मावशी आहे माझी, चरेगावची मावशी. हा, आणि हो मामाची काल तब्येत ठीक नव्हती तरी पण उत्साह एवढा की आज आलाय तो. ॲट दी एंड ऑफ व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील की काय केलंय, काय उत्सव मूर्ती इकडे दोन उत्सव मूर्ती इकडे आलेल्या आहेत. सकाळी चिडून याच्यावरती आता हॅलो हाय करत आहे. हा ना, सकाळपासून चिडचिड केल्यानंतर आता जाऊन हाय हॅलो करते. बघ ना. हा ना, आम्ही सीटवर बसलोय म्हणून. ठीक आहे, थांब. मला प्रश्न विचारायचे आहेत बस. दोघांना यार. दोघं इकडे बसा. हा, इथे बसा जिजू. हे मम्मी साईड दे जरा, बिझी आहे थोडा, अर्जंट कॉल. ठीक आहे. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते. हा जिजू, कसं झाला प्रवास? कसं झाला तुमचं सांगा. ही तर झोपलेली होती, हिचं काय? तर आता फायनली तुमचं डेस्टिनेशन वेडिंग आणि तुमच्या मनासारख्या ठिकाणी होतंय. आणि ते पण दोन्ही. हा, हे रहा नाही जाता. हा काय एवढे पण जास्त एफर्ट्स नाहीत लागले. चांगले समंजस होते दोन्ही घरातले, तर त्याच्यामुळे जास्त एफर्ट्स तर नाही लागले. तर ठीक आहे, फायनली सगळ्यांना समजवलंय चांगल्या प्रकारे आणि आता चाललोय. तर काय एक्साइटमेंट एकेकाने सांगा. काय म्हणजे ह्या दिवसाची वाट बघत होता. अजून ॲक्च्युली 5 मार्च हा मेन दिवस, पण स्टील त्या जर्नीच्या कडे थोडंसं वाटचाल चालू आहे. आय एम व्हेरी हॅपी की फायनली आपण जातोय सगळे. पॅकिंग करायला तर मज्जा आली. हे हेरायला
पण घेतलंय सगळं. सो व्हेरी मच एक्साइटेड. जिजू, व्हॉट अबाउट यू? अरे खूप एक्साइटेड वाटतंय. शॉपिंगलाच खूप टाइम गेला आपला. इकडे फिरा तिकडे फिरा, पॅकिंग करा. आता सगळं ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे. सो व्हेरी मच एक्साइटेड. पॅकिंग त्यांनी म्हणजे शॉपिंग त्यांनी लिटरली पुण्यामध्ये केली आहे, मुंबईमध्ये केली आहे, अजून ऑनलाईन केली आहे. काय अजून कुठे काय राहिलं असेल तर माहिती गावी पण गेले. आता हरिद्वार गावी मध्ये पण. थोडंफार घ्यायच्यात गोष्टी. चलो आपण हरिद्वारला, पण ह्यांनी सामान एवढं घेतलंय. जास्तच उलटे पिशवी व्हायला लागले. हा ना, एवढ्या सगळ्या पिशव्या वागवायची काम अजून त्या मेंबर 1, मध्ये. मेंबर 2 आणि मी स्वतः. काय एवढ्या पिशव्या का घेतल्यात ते मला कळत नाही. पिशव्या 2 दिवस घरातलं जेवला, बाहेरचं खावं लागलं का? ठीक आहे, खाऊ शकत होतो की बाहेरचं. आता वागवाय केवढं लागल. सध्या आपण आहे ना हरकी पोहरीला आलेलो. तिथे गंगा स्नान केलंय सगळ्यांनी. खूप छान, खूप थंड पाणी आहे. पण जर आपण अजिबात तिकडे पाण्यामध्ये जास्त टाइम थांबता आलं नाही. आतापर्यंत जेवढी काही पाप केलेली होती ती अशी धुवून टाकली आहेत गंगेमध्ये स्नान करून. मी तर अत्यंत प्रयागराजला पण आधी गेलेलो होतो. खूपच प्रसन्न वाटतंय. हा, खरंच एकदम छान वाटतंय. ह्या जागेचं काहीतरी महत्त्व असेलच नक्कीच. त्याच्यामुळे इकडे आल्यानंतरच एकदम पॉझिटिव्ह एनर्जी पण फील झाली. आणि ज्या टायमिंगला गंगा स्नान केलं त्याच्यानंतर पण खूप छान वाटलं. व्हिडिओमध्ये जास्त काही सांगत नाही. किती वाजले, टाईम काय झाला आपला? 4 वाजले. आणि आत्ताशी आम्ही लंचला आलो आहे. म्हणजे गंगा स्नान करून आलो. गंगा स्नान करून थोडंसं फ्रेश झालो रूमवरती. आणि आता लंचसाठी आलो आहे. गंगा आरती बघायला चाललो आहे. 6:30 वाजता बरोबर चालू होते गंगा आरती. तर आज ग्रहण असल्यामुळे बरेच मंदिर तरी बंदच होते. तर बघूया आता गंगा आरती बघायला भेटते का. बोललेत तरी आम्हाला की 7 वाजता चालू होईल. आज नेहमी 6:30ला होते. आज ग्रहणामुळे थोडी लेट होईल. लेट्स सी कसा असतो एक्सपिरियन्स गंगा आरतीचा. अरे आपण पाहू शकतो ताई एवढी तयार होऊन आलेली होती. पण सॅड न्यूज ही आहे की आज गंगा आरतीच होणार नाही आहे. आज चंद्रग्रहण असल्यामुळे गंगा आरती होणार नाही. चंद्राला ग्रहण लागले. ठीक आहे, हा पार्ट ठेवू आपण. पण स्टील थोडंसं वाईट तर वाटतंय की बाबा आज गंगा आरतीसाठी खूप तयारी वगैरे केलेली होती. पण ती काय आज होणार नाही आहे. ठीक आहे, लेट्स सी. झालेला आमचं गंगा आरती नाही असं समजून. तर त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो ना ब्रह्मकुंडाच्या इकडे. तर आता आम्हाला समजलं की आरती आहे म्हणून. तर आम्ही बसलो इकडे आरती वेट करतो. त्रियोगी नारायणसाठी 4:30ला निघालो आहे आम्ही. उठलोय 3:30ला. सॉरी. आता ह्या ग्रुप आणि काय म्हणायचं, हां उठलो. चल ठीक आहे. नवरा नवरींनी सगळे उठवलं आहे. नाक अजून पण पूर्ण जाम आहे. आता हा प्रवास कसा होतो, चांगलाच होईल. बस बुक केलेली आहे ह्यांनी मस्त आहे की. सगळे बसले तिकडे पुढे. सौरभ शेट इकडे आहेत आणि आमच्या बाजूला इथे विद्याताई आहे. चला बाय. आता सध्या आम्ही ऑन द वे होतो त्रियोगी नारायणला जायला. तर मध्ये धारीदेवी मंदिर लागलं. तर तिकडे जाऊन दर्शन घेतलं. तिकडे काय फोन वगैरे तरी अलाउड नव्हते. तर त्याच्यामुळे आम्ही फोटो व्हिडिओज वगैरे तर काय काढू शकलो नाही. पण छान होतं मंदिर वगैरे. आजूबाजूचा परिसर पण छान आहे. माकडांनी खूप त्रास दिला त्याच्यामुळे जास्त काय फोटो वगैरे काढायसाठी मोबाईल वगैरे बाहेर नाही काढला. या साईडला झुला वगैरे पण आहे. एवढा टाईम नाही आमच्याकडे की तिकडे जाऊ आम्ही. ठीक आहे, चला आता आपला पुढचा प्रवास चालू करूया. अजून तरी इथून 3-4 तास दाखवत आहे पोचायसाठी. हे बाहेरून मंदिराचा नजारा आहे. खूप छान आहे. म्हणजे या नदीच्या वरतीच बनवलेलं आहे मंदिर. आणि इकडे तो झुला. पण सध्या आहे ना रुद्रप्रयागला आलो आहे. लांबूनच आपण बघणार आहे. बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो.
दोन्ही अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम इथं होतो आणि ती गंगा म्हणून पुढे मोठी नदी बनते. जस्ट आत्ता त्रियोगी नारायणला पोचलो आहे. तर सगळं सामान वगैरे उतरवलं आहे. हॉटेलचं रूम वगैरे ऑलरेडी बुक वगैरे केलेलं होतं ताई आणि जिजूंनी. तर सगळं सामान वगैरे सेटल वगैरे करायचं चाललं आहे. तर बघूया आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊया आणि त्याच्या पुढचा प्रवास कसा होतो. उद्या तर लग्नाचा टायमिंग आहे. सुमेशने तर सांगितलं सकाळी 7 वाजता लग्न लागले पाहिजे. बघूया. आमचा मित्र सुमेश फोटोग्राफ आहे. बघूया किती वाजता काय प्लॅनिंग आहे तुझं. सकाळी 7 वाजता जायचं आहे मंदिरामध्ये. 8 वाजता विधी झाल्या पाहिजेत. बघू आता प्लॅनिंगनुसार होत आहे की नाही. 5 मार्च फायनली ताई आणि जिजूंचं लग्न चालू आहे इकडे त्रियोगी नारायणला. पूजा ते विषयो अखंड सौभाग्यवती इसे कहते हैं हिप हॉप. हिप हॉप आता सगळं थोडासा आराम वगैरे केलाय आणि मोमोज खायला आलेलो. मोमोज खायच्या निमित्ताने हिच्याशी बोलणं झालं जरा. थोडा वेळ आधी थोडं हिचा प्रोफाईल वगैरे चेक केलेला होता असंच सौरभच्या का. हा नाही सौरभच्या फ्रेंड कडून असं कळालं की ना अरे ही कोण आहे म्हणजे हिला मी ओळखते म्हणून असं तसं. तर त्याच्यानंतर मग आम्ही प्रोफाईल चेक केला. मग तिथे आम्हाला समजलं की तुझा बिझनेस पण आहे. सो जास्त अजून मी त्या लेवल पर्यंत पोहोचलेलो नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस मी त्या लेवल पर्यंत पोहोचीन त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागेल. पण अजून मी खाली नाही ठीक आहे. ज्या पण लेवलला आहेस माझ्यासाठी तरी म्हणजे एक हे असेल. आणि मोमोज खाताना म्हणजे आता बरंच नॉलेज वगैरे मिळालं की कसं बिझनेस वगैरे स्टार्ट वगैरे केला तर नक्कीच हे हेल्पफुल असेल. आणि ठीक है. सो अभी हम लोग ने आपके होटल में स्टे किया. रूम्स तो बहुत अच्छे थे. बाकी मतलब क्लीनिंग वगैरह ऑल द स्टफ. फिर बाद में हम लोग तो वैसे तो ट्रैवल करके ही आए मुंबई से. तो हम लोग ने हरिद्वार में खाना खाया था. किसी को अभी तक अच्छा खाना नहीं मिला था. देन सडनली यहाँ पे कल रात में खाना खाया. एवरीवन वाज लिटरली हैप्पी कि घर के जैसा खाना मिला. तो उसके बाद में तो मतलब चाय भी कहीं पे भी अच्छी नहीं मिल रही थी. सो फाइनली मेरे को लगता है कि आपको अभी आदत हो गया कि हम लोग को कैसा चाय चाहिए. अभी सभी लोग का रिएक्शन ऐसा था कि अच्छा हाँ अभी घर वाली चाय मिल रही है अच्छी तरह से. एंड एक्चुअली वी आर गेटिंग ऑल द नेसेसरी थिंग्स. एंड और एक चीज़ अभी पिज़्ज़ा भी ट्राई किया हम लोग ने. एंड मोमोज डिलीशियस. सब लोग खुश है इधर से. एंड श्योरली वी विल लेट पीपल नो कि ज़रूर यहाँ पे आए आपके होटल में आए. जब भी मैं ये व्लॉग अपलोड करूँगा आपके डिटेल्स वहाँ पे मेंशन कर दूँगा. थँक्यू सो मच वन्स अगेन. आहे ना सकाळी आम्ही निघालोय 4:30-5 वाजता उठलोय. आता सगळी तयारी वगैरे करेपर्यंत एक सकाळचे 6 वाजलेत. तर आमचा प्रवास असणार आहे ऋषिकेशसाठी. मध्ये आम्ही देवप्रयागसाठी थांबणार आहे फक्त. तर प्रवास बघूया कसा होतोय. आता फायनली आम्ही त्रियोगी नारायण हे डेस्टिनेशन सोडणार आहे. खूप सुंदर डेस्टिनेशन होतं बरं का हे. इकडचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि इकडचं महत्त्व खरंच अनन्यसाधारण आहे. छान वाटलं इकडे. 2 दिवस होतो. पूर्ण 2 दिवस एन्जॉय केला. पूर्ण ग्रुपने पण एन्जॉय केला आहे. मजा आली. ताईचं लग्न वगैरे पण खूप छान झालं. सगळे खुश आहेत. आता बघूया रिटर्नचा प्रवास कसा होता. आता आम्ही आहे ना रस्त्यामध्ये एक काशी विश्वनाथ मंदिर गुप्त काशी मंदिरात आलो आहे. आता बघूया इकडचं हे कसं वाटतंय. एकदम सुंदर मंदिर आहे. थोडंसं रस्त्यापासून लांबच होतं. पिंड वगैरे दिसतोय इथे. लोक अभिषेक वगैरे घालतात मंदिरला. छान आहे मंदिराचं स्ट्रक्चर तरी. असं न वाटतं इकडच्या मंदिरामध्ये एकदम
जय भोलेनाथ. ऋषिकेशला आलोय गंगा आरतीसाठी. तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला पूर्ण सुंदर असा नजारा आहे. आता 6:30 वाजता चालू होईल. आम्ही आलोय 6 वाजता बरोबर, आरतीच्या आधी चालू आहे. सो बघूया आज गंगा आरती नक्कीच बघायला भेटेल. त्या दिवशी पण भेटली थोडंसं लांबून. आज बघूया, ट्राय करूया जवळून बघायला. आम्हाला थंडाई काही भेटत नाही. प्रयत्न करतोय आम्ही थंडाई शोधायचा. कोण कुठे सांगतोय. एकदम सांगितलंय घाटावरती भेटेल, तर आम्ही आता घाटावरती ट्राय करतो. लेट्स सी आम्हाला भेटते की नाही. लगेच हे पण नक्कीच सांगेल. आणि उद्याचा ब्लॉग बनवायच्या अवस्थेत असेल की नाही हे पण माहिती नाही. तर लेट्स सी. चलो बाय. थंडाई मिळालेली नाही आहे, तर आम्ही जाणार आहे आणि शांतपणे लस्सी पिणार आहे आणि रूमकडे जाणार आहे. ओव्हर अँड आउट. आता नवीन स्क्रिप्ट आहे आम्ही की भाई आम्ही थंडाई पिलेल्याची ऍक्टिंग करणार आहे. हा बापू मामा काय करणार आहे. जाऊन पाय धरायचे डायरेक्ट. आता नवीन बघूया आता हा नवीन प्रँक कसा जातोय. या इकडे मोच आहे बघायचं. चांगले चोपा किती कालवा करते ती बघा बाहेर. आजचा दिवस आहे त्यांचा. काय थंडाई प्यायचा आजी घे इथं बस. दरवाजा सकाळी 6 वाजता उठलोय आम्ही. 7 वाजेपर्यंत तयारी झाली आणि आता रामझुला, लक्ष्मण झुला 2 स्पॉट आम्ही कव्हर करणार आहे. आणि त्याच्यानंतर आमची 1:30 वाजताची ट्रेन आहे मुंबईला जायसाठी हरिद्वारवरून. तसंच आम्ही हरिद्वारसाठी निघणार आहे. तर आता हे 2 प्लेसेस लवकरात लवकर कव्हर करणार. येऊन थोडंसं नॉर्मल पॅकिंग वगैरे करून निघणार आहे. पूरा यहाँ तक गंगा जी का पानी. ये सामने माउंटेन हिमालय का रेंज है, ऊपर जा रहा है पण झुलावरती आलो. सामने ग्रीन कलर का देख रहे हो ना, वो है रुद्राक्ष. इसका छिलका उतारेंगे. वो देखो बहुत सारे लगे. इधर देखेंगे, उधर देखेंगे, सामने दिख जाएगा आपको. उधर में ऊपर देखेंगे पूरा दिख जाएगा. रुद्राक्ष. हाँ, इसका छिलका. वो एक बार सभी रुद्राक्ष का बता दो ना. एक बार वो सबको बता दो. मुखी होता है, मिलता नहीं है. दर्शन होता है. शिव का 3रा नेत्र. 2 मुखी होता है शिव और शक्ति. 3 मुखी ब्रह्मा विष्णु. 6 मुखी कार्तिकेय मृगन स्वामी. 7 मुखी लक्ष्मी. 8 मुखी गणेश. 9 मुखी 9 दुर्गा. 10 मुखी भगवान विष्णु जी का 10 अवतार जैन श्री. 11 मुखी हनुमान जी. 12 मुखी 12 ज्योतिर्लिंग. 13 मुखी लक्ष्मी. 14 मुखी हनुमान जी. ऐसे होते हैं. और सबसे ज़्यादा पेड़ में पंचमुखी लगता है, इसलिए इसका माला बनता है. पंचमुखी रुद्राक्ष का पेड़ है. कई पेड़ है यहाँ पे रुद्राक्ष. ऐसे निकलेगा. देख रहे हो? ये लाइन, ये 12 मुखी है. 12 लाइन होगा इसमें. 11 होगा तो 11 लाइन. ऐसा ब्राउन. हाँ. और ये ऐसे जो होता है कच्चा दाना होता है रेड कलर का. ये पकने के बाद ब्राउन. जितना शरीर में धारण करेंगे, जितना ब्लैक होता रहेगा, उतनी इसकी पावर ज़्यादा बढ़ती है. ब्राउन होता थोड़ा टाइमिंग है. जैसे पंचमुखी का माला पहना है ना आपने, इसमें श्लोक लिखा है संस्कृत में. देखो
ये संस्कृत में पूरा श्लोक लिखा है गीता भवन। गीता मैंने गीता का उपदेश होता है भवन है यहाँ पे पूरा। यहाँ बिना लहसुन प्याज के भोजन मिलता है। कई रूम बने हुए हैं यहाँ पे। सामने ओम नमः शिवाय है ना, शिव परिवार है, उधर में 1 पेज में गीता लिखा हुआ है। राइट इन से टच कर लेना, ओम गीता नमः करके 700 श्लोक। का आतमध्ये ना शिव परिवार है भाऊ। इसके बगल में देखो व्हाइट कलर का फ्रेम है, सामने देख रहे हो ना, फ्रेम लगा है। सीधे हाथ से टच करना, ओम गीताय नमः करके राइट हैंड से बोलेंगे मन के अंदर। जितना मन के अंदर मंत्र बोलेंगे उतनी एनर्जी मिलेगी। शिव परिवार का दर्शन है, पूरे क्रम में श्री कृष्ण लीला का वर्णन है। घूमते हुए दर्शन करते हुए इधर आएंगे, फिर आपको एक मुखी और स्फटिक के बारे में बताएंगे। तो 15 रुपये, अभी 50 रुपये में भरपेट भोजन मिलता है, सिंपल, बिना लहसुन प्याज के। 11 साढ़े 11 बजे से स्टार्ट होता है। अभी आपको एक मुखी रुद्राक्ष दिखाएंगे, और स्फटिक का नाम सुना होगा आपने। हिमालय से जो रत्न निकलता है स्फटिक, हाँ। जिसका पूजा किया राम जी ने रामेश्वरम में। 4 बजे दर्शन होता है ब्रह्म मुहूर्त पे स्फटिक शिवलिंग का। 84 रत्न में सबसे पवित्र स्टोन माना जाता है। उसको यहाँ पे दिखाएंगे आज। हे ना आम्ही लग्न वगैरे सगळे सोय आटपलेत। आता गाडीने आम्हाला हरिद्वार पर्यंत पण सोडलंय, फक्त लगेज आहे वरती, ते उतरवायचं बाकी आहे आणि जेवायचं आहे रेटू। आणि 3 बॉक्स पाण्याचे टाकायचे काय? ती मेन आहे पाण्याचे बॉक्स टाकायचे आणि वगैरे काहीतरी घ्यायचं आहे। आणि आज कॉमन काय खायचे? शिव्या कॉमन आहेत आज जेवायला। शिव्या टाइम इच्छा झालेली होती पिझ्झा खायची, सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये पिझ्झा मागवलाय। हे असे पिझ्झाचे आणि हे पिझ्झा खायसाठी उत्सुक मंडळी एक तिकडे आहे बघा। मी वेटच काय फिर मारवाड़ी ने शादी करवाई है ना, पूरा दिन शादी होती रही। नहीं, मेरा हस्बैंड गया था, मैं तो मायके गई थी, वो इंदौर में गया था मेरा। तो रात को 12 बजे घर पे पहुंचा। तो मैंने तो अपना अलग रिजर्वेशन करवाया कि दिन में पहुंच जाऊँ। बाद में हजारों रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। फायनली ट्रिप एंड होते सोमवार पासून रविवार पर्यंत 7 days, ऑलमोस्ट 6-7 days. सो हाउ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुम्ही रडू नका, नाही तर मी रडू। खूप छान होता एक्सपिरियन्स, एकदम बेस्ट होता। चला आता व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ज्यांनी इंट्रोडक्शनच जबरदस्त दिलेलं, कोल्हापूरची मैना सुनैना। सो हिच्यामुळे तर जाम धमाल आली आहे ट्रिपमध्ये। हिचे ते काय बोलायचं कोल्हापुरी स्लँग, त्याच्यामुळे तर प्रत्येकजण त्याच टोनमध्ये बोलतंय। तिचा एक्सपिरियन्स तर जबरदस्त होता आणि तिच्यामुळे जास्त मजा आम्हाला आली। माझ्या भाषेमुळे जास्त सगळ्यांनी मजा आली। माझ्या भाषेमुळे सगळेजण म्हणजे शिकालतीत की बाबा हा ही कशी बोलत्या, हे असं बोलत्या, काय करायला लागलीस ग, असा हा बोलतोय सारखं। ते खरं तर काय करायला लागलीस ग असं म्हणतोय मी, तो ट्राय करतोय तसा। आणि लय भारी म्हणजे असं लय भारी ट्रिप गेली। कारण मी पहिला असं विचार केलेला की नाही आता राहू दे, एवढं 8-10 दिवस कुठं जायचं, कारण मला कोल्हापुरातनं पुण्याला, पुण्यातनं मुंबई, मुंबईमधनं इकडं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तरी 10 दिवस लागणार होतं। मग मी विचार केलेला जाऊ काय नको, तरी पण आणि फायनली मी म्हटलं की बाबा जाऊया, काय होते बघूया, अजून ओळख नाही एवढी काय नाही। पहिले 2 दिवस शांतपणे गेले आणि जे 3ऱ्या दिवशीपासून आम्ही दंगा जे घालायला चालू केला तो आतापर्यंत आमचा दंगा चालूच होता। आणि आता वाईट वाटतंय, सगळेजण आता ह्या नेक्स्ट स्टॉपला उतरणार आहेत। ओव्हरऑल भरपूर छान एक्सपिरियन्स होता आणि खरंच असं वाटायला लागले की बाबा नेक्स्ट ट्रिप खरंच सगळ्यांनी आता जेवढे जण आहेत की नाही त्यांनी परत एकदा काढावी आणि परत एकदा मस्त अशा ट्रिप एन्जॉय करायला कुठेतरी मस्त ठिकाणी जावं। फोटोज वगैरे खूप सुंदर आलेत आणि ऍट दी एंड ज्या टायमिंगला व्हिडिओ बनेल
त्या टायमिंगला ती खूप भारी बनलेली असेल. आय एम प्रेटी शुअर अबाउट इट. होप सो की हा खरंच व्हिडिओ एडिट करून टाकल, आळशीपणा न करता लवकरात लवकर हा व्हिडिओ पोस्ट करेल 15 मार्च. अपेक्षा करतो. नाही नाही, मी सांगतो, मी हा व्लॉग नक्कीच 16-17 मार्च पर्यंत एडिट करून व्लॉग नक्की अपलोड करेल. ऑलमोस्ट एक मेन कॅरेक्टर आमच्या ट्रिप मधला ज्यांच्यासोबत जाम धमाल आली, मजा आली, म्हणजे प्रत्येक गोष्ट एन्जॉयमेंट मध्ये ते एकदम पुढे होते. सो थँक्यू सो मच काका. आणि असंच आपण नेक्स्ट ट्रिप पण नक्की प्लॅन करून त्या टायमिंगला आम्हाला तुम्ही पाहिजे नेहमी सोबत. नक्कीच. आणि काका पाहिजेत. आणि काका तुम्ही ह्या दोघांचं जाऊ द्याल, काकींना आणि आयशूला घेऊन मुंबईला या मटन आणि मच्छी खायला. कोणती मच्छी म्हणाल ती मच्छी, मटण आणि मच्छी. हा ठीक आहे. आता आहे ना जिजूंवरती जाऊया, प्युअर व्हेजिटेरियन. जिजू थँक्यू सो मच फॉर दिस ट्रिप. आणि खरंच खूप छान झालं लग्न. दीदीला पण बोललो की जोडा पण एकदम मस्त दिसत होता. होप सो नजर ना लागो. आणि ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर जर्नीसाठी. आता 13 मार्च 15 मार्चला तर एन्जॉयमेंट करणारच आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि नक्कीच अशा ट्रिप आपण अजून ऑर्गनाईज करूया. खूप सारे ट्रिप आपण करणार आहोत. चल बाय बाय. थँक्यू. GT वाला तू सांग काय म्हणजे काय होतं तुला काय म्हणायचंय? आता एंड आलाय ट्रिपचा. चल चांगली झाली, सगळं झालं, सगळे सांगतात. ठीक आहे अश्रू दिसत आहेत मला, फेक अश्रू, पण ठीक आहे. भावा इंडिया जिंकणार की नाही ते सांग. इंडिया जिंकणार विषय नाही त्याच्यात. आणि आपण दुसरी ट्रिप पण प्लॅन करणार त्याच्याबरोबरच. आणि सगळी पब्लिक असणार. आपण एवढीच लांब 7-8 दिवसाची ट्रिप प्लॅन करूया. नक्कीच. आणि हा नेक्स्ट टाइम ऋतुजाला पण घेऊन येऊया आपण. घेऊन येऊया, त्यात काय विषय नाही. हा त्यात कशी झाली ट्रिप तुझी? छान झाली, मजा आली. मावशीने तर गंगेच्या एवढा वेळा पाया पडलं असेल, बाप रे. हा प्रत्येक ठिकाणी पाणी दिसलं की मावशीनं पाया पडलंच आहे. नाही. आणि मावशी खरं सांगू, छान दिसतोय ड्रेस, नेहमी घालत जा. खरंच छान दिसतोय. जाऊ दे, अरे रडू नको. काय मम्मी? फायनली सेइंग गुड बाय. रड तरी व्ह्यूज तरी भेटतील जरा. छान झाली ट्रिप, मस्त मजा आली ना. आता 15 तारखेला अजून मजा येईल संकेश्वरला. त्यांच्यासोबत पण छान मजा आली. काकींना अजून एवढं जास्त बोलकं नाही केलंय आम्ही, पण ट्राय करू. नेक्स्ट ट्रिप मध्ये नक्कीच ट्राय करू अजून. आप्पा काका एक भाई मस्त, म्हणजे असं वाटलंच नाही की म्हणजे ते पप्पांच्या एजचे, पप्पांचे खास मित्र आहेत. ते त्यांच्यासोबत एवढं एन्जॉय केलं आहे की आम्ही जे सिनियर्स लोक होतो, आम्ही तुमच्या वयाचे बनलो. त्याच्यामुळे आम्हाला आणि तुम्हाला फरक ठेवलाच नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचं जरी मस्करी केली तरी राग नाही, हे नाही. आणि समवयास आल्यामुळं कसं झालं की सर्वांना आनंद घेता आला. प्रत्येक गेम मध्ये ते सहभागी झाले. तेवढ्याच जोश मध्ये, फिरण्यामध्ये, सगळीकडे जाम मजा आली. म्हणजे ट्रिप प्लॅनिंग मध्ये झाली. सर्वांना एकमेकाला म्हणजे एंटरटेनमेंट खूप छान झालं. एकूणच पिकनिकच झाली ही. लग्न आणि पिकनिक या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या. म्हणजे ह्याच्या आधी माझ्या मनात तरी असा फिअर होता की जर काय ना कधी लॉंग ट्रिप पप्पांनी ऑर्गनाईज केली, टू बी हॉनेस्ट, किंवा जे आप्पा काका आहेत हे आहेत, तर मे बी मी अवॉइड करायला ट्राय केलं असतं. पण आता जर का असं एक सिच्युएशन असेल की हा आप्पा काकांसोबत ट्रिपला जायचंय, तर देर इज नो डाऊट की मी नाही बोलेल. 100% येणार मी. काहीतरी सुट्टी बिट्टी घेईल, पण येईल मी. प्रँक बद्दल सांगा ना, खरं सांगा. तुम्हाला माहिती होतं ना आम्ही पिऊन नाही आलोय म्हणून? नाही, ते मला काहीच माहित नव्हतं. खरं माहित नव्हतं? माहित पण नव्हतं. हे मामा खरं सांग. मला गॅरंटी आहे. एक तर तू खोटं बोलतोय, नाहीतर हे खोटं मला बोलतोय. गॅरंटी आहे की तुम्ही एकही जण पिणार नाही. पण तरी पण एवढी चांगली ऍक्टिंग केलेली, काहीतरी त्याची. ऍक्टिंग कुठे तो माझ्या समोर कुठे काय झाली? घरी आलोय आता. पूर्ण प्रवास वगैरे छान झाला, सगळं मस्त झालं. आता सगळ्यांची बॅग पॅकिंग वगैरे झाली आहे. जे गावी जाणार आहेत ते गावी चाललेत. आणि इकडे त्याच्या आधी जेवणाचा कार्यक्रम थोडासा चाललाय.
सगळे जेवायला बसले तिथे. शेट पण थांबले होता. सो या ओव्हरऑल जर्नी वगैरे छान होती, मस्त होती. थोडंसं इमोशनल पण वाटतंय की यार ताई आता फायनली गेले तर जिजूंच्या इकडे.